महायुतीमधला जागा वाटपाचा पेच हा सुटत नाहीये। नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा हा अद्यापही कायम आहे। तर दोन्ही जागांसाठी शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ काहीही करून सोडायचा नाही असा थेट निर्धार शिवसेनेनं केल्याचं दिसतंय। तर भाजपनं कोकणामध्ये प्रचारही सुरू केलेला असताना शिवसेना अद्यापही कोकण सोडायला तयार नाहीये। दुसरीकडे शिवसेनेनं नाशिकची जागा देखील प्रतिष्ठेची केली आहे। तर शिवसेनेच्या आक्रमक बाण्यामुळे आता भाजपची कोंडी होत चालल्याचं चित्र सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे। नाशिक रत्नागिरीसाठी शिवसेना आग्रही, दोनही जागा सोडण्यास शिवसेनेचा नकार। शिवसेनेकडून दोनही जागा प्रतिष्ठेच्या। महायुतीच्या जागा वाटपात नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ कळीचा मुद्दा बनलाय। काही झालं तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरचा हक्क सोडण्यास शिवसेना नेते तयार नाहीत। कोकणात नारायण राणेंनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे। भाजपनं प्रचार सुरू केला असला तरी शिवसेनेचे नेते अजूनही ही जागा शिवसेनाच लढणार असं सांगू लागले। जागा ही निश्चित आपल्याला मिळाल्यानंतर आपण 2 ते 2.5 लाखांना निवडून येऊ, परंतु असं असताना याच्यासाठी शिंदे साहेबांना घासाघीस करावं लागते। या भावनेतनं त्यांनी तो भावनिक घेऊन घेतलेला निर्णय होता। पण त्याच्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर मी वैयक्तिक त्यांच्याशी बोलल्यानंतर त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे। शिवसेनाच त्या ठिकाणी लढली पाहिजे। सगळ्याच म्हणजे आता जरी इथल्या सगळ्या नेते मंडळींना शिवसेनेचं तुम्ही विचारलं, कारण सावंतसाहेब देखील सिंधुदुर्गातलेच आहेत, दीपक सावंतसाहेब माजी मंत्री, ताई देखील मुंबईमध्ये आहेत, कोकणातल्या आहेत। त्याच्यामुळे सगळ्यांचीच भावना ही आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेला मिळाली पाहिजे। त्याच्यामुळे दुमत असण्याचं काही कारण नाही। नाशिकची जागा ही शिवसेना काहीही करून सोडण्यास तयार नाही। हेमंत गोडसेंनी प्रचार सुरू असतानाच मुंबईत शिवसेना नेत्यांच्या गाठीभेटी सुरू ठेवल्या आहेत। पूर्वीपासून नाशिक शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचं ते सांगतायत। मागच्या वेळी समीर भुजबळांचा पराभव केल्याचंही शिवसेनेचे नेते सांगतात। नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ती स्टँडिंग जागा शिवसेनेची महायुतीच्या माध्यमातून आहे। नैसर्गिकरित्या आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेला ती जागा मिळाली पाहिजे हा दावा आमचा कायम आहे। या क्षणाला सुद्धा आमचा दावा आहे की ती जागा शिवसेनेची आहे आणि विद्यमान खासदार गोडसेजींच्या माध्यमातून अनेक चांगली कामं त्या ठिकाणी संपन्न झालेली आहेत। महायुतीचे नेते जो काही निर्णय करतील त्याचं मार्गक्रमण करणं एक शिवसैनिक म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे। आम्हाला विश्वास आहे की ती जागा शिवसेनेला सुटेल। नाशिक आणि कोकण हे मतदारसंघ शिवसेनेची अस्मिता आहे। त्यामुळे शेंडी तुटो व पारंबी हे दोनही मतदारसंघ सोडायचे नाहीत असा निर्धार बहुतेक शिवसेनेनं केलेला दिसतोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। तर महायुतीतला जागा वाटपाचा पेच हा सुटत नाहीये। नाशिक असेल आणि यासोबतच रत्नागिरी सिंधुदुर्गवर देखील शिवसेनेचा दावा कायम आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात स्वप्नील जाधव, आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। स्वप्नील, नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेने आपला दावा कायम ठेवलेला आहे, त्यामुळे आता कुठंतरी भाजपची अडचण होत असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण दोन्ही जागांसाठी शिवसेना एका बाजूला आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे आणि भाजपच्या नेत्यांनी देखील आता कोकणामध्ये तर प्रचार देखील सुरू केलाय। अपडेट काय? शुभम, नक्कीच महायुतीमध्ये जागा वाटपावरून अद्यापही तिढा निर्माण झाला आणि यामध्ये प्रामुख्याने 2 जागांचं जर नाव घेतलं तर त्यामध्ये नाशिक आहे आणि दुसरं म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे। दोन्ही जागा या शिवसेनेच्या आहेत आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार या दोन्ही जागांवरती आहे। शिवसेनेचे नाशिकचे खासदार आपण बघतोय हेमंत गोडसे हे गेल्या काही दिवसांपासून वर्षा निवासस्थानी आहे। ते रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी घेतात, दरम्यान शक्ती प्रदर्शन सुद्धा केलेलं आहे। एकीकडे छगन भुजबळ यांचं नाव सुरू असताना कुठेतरी हेमंत गोडसे यांच्या नावाची चर्चा ही मागे जाते, परंतु
नाशिकच्या या जागेवरती हेमंत गोडसे असतील किंवा नाशिकचे पदाधिकारी असतील, शिवसैनिक असतील, यांच्याकडून वारंवार दावा सांगितला जातोय। त्यामुळे नाशिकची जागा ही कुठेतरी शिवसेना शिंदे गटाला मिळेल अशा प्रकारची शक्यता आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आहे, त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा प्रचाराला सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादाजी भुसे यांचं आपण जर आत्ताच प्रतिक्रिया ऐकली तर दोन्हीही नेते हे आपापल्या जिल्ह्यातील जागा सोडण्यास तयार नाहीयेत। त्यामुळे नक्कीच या दोन्ही जागा आपल्याकडे कशा खेचून आणता येतील यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा प्रयत्न करतायत। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आग्रही भूमिका यामुळे भाजप नंतर घेत आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या हातून सुटल्या तर नक्की या विद्यमान खासदारांचं कशाप्रमाणे पुनर्वसन करण्यात येतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळतील अशा प्रकारची दाट शक्यता आहे ती शिंदे गटाकडून वर्तवण्यात येते। शुभम, अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।